तर गुड मॉर्निंग. मी चाललोय आता फिरायला, वरंगलला चाललोय. 5 ला उठलो होतो, आवरलंय. तर आज संडे आहे, सकाळचे 6:10 झाले तर टायमिंग, आणि 1910 किलोमीटर रनिंग झाले. संडे 11 ऑगस्ट. आज बघू दिवसभरात. इथून वरंगल आहे ना 150 किलोमीटर आहे. इथे पैसे थांबलो होतो पैसे काढायला, कॅश पण असलं पाहिजे. आणि चला ते आहे ते खुनकुंडातलं स्टेट बँकचे ATM आहे, आणि पुढे काही HDFCचं. समोरचं HDFC. ये देख कैसा गाड़ी चला रहा है. तर 8:20 झाले त्या, आणि भूक लागली होती पण नाश्ता केला आता सध्याला जस्ट. ते ह्या पंपावरती पेट्रोल वगैरे टाकलंय, आणि इथं समोरच छोटंसं नाश्ता सेंटर आहे. तर इडली तर डोसा खाल्लाय आता. डोसा खाल्लाय, आणि चहा वगैरे नाही आहे इथं. तर चहा पुढं कुठं तरी भेटला तर चहा वगैरे पेल. सकाळी किती 6ला निघलो, आणि आता जवळपास तर तिथं दिसते का नाही 2037 किलोमीटर झाले. तर 117 किलोमीटर टोटल 117 किलोमीटर रनिंग झाले. सकाळी 6ला निघलो होतो, 8:10ला पोहोचलो इथं. नाश्ता वगैरे केला समोरच इथं. तर आम्ही इथं 9:30ला पोहोचलो, आणि पहिलं दर्शन घेतलं मंदिराचं, आणि नंतर थोडे व्हिडिओ वगैरे शूट केले. आणि त्याच्या साईडलाच हे जे दुसरं मंदिर आहे ना, त्याचं कन्स्ट्रक्शन चालू आहे सध्याला. आणि ते जे समोर दिसतंय ना, हे जे समोर दिसतंय मंदिर, ते जे आहे ते ओल्ड मंदिर आहे, आणि हे नवीन मंदिराचं इथं कन्स्ट्रक्शन वगैरे चालू आहे. 1000 पिलर टेम्पल. ओके.
तर नाही दर्शन झालंय. गाडी माझी पार्क आहे इथं. आणि विषय काय झालाय, गाडी चालवत असताना हे ना इथलं हे ना ह्या साईडचं पडलंय. आता कुठं पडलंय, 10 किलोमीटरच्या अंतर पडलंय, पण त्याला शोधत जायला आम्हाला टाइम पण नाही. आता इथून जाणार आहे भद्रकाली टेम्पलला. इथून 1-1.5 किलोमीटरच आहे. तर 1000 पिलर टेम्पल पासून इथं आलं भद्रकाली टेम्पलला. आहे की 1.5 ते 2 किलोमीटर मॅक्स आहे, जास्त पण नाही आहे. 5 मिनटं लागली फक्त. आणि दर्शन घेणार आहे. तर आमचं दर्शन झालंय. ठीक आहे, गाडी बाहेर पार्क केली, तिथून आतमध्ये आलो. डायरेक्ट दर्शन पाय धुतले, दर्शन रांगेत गेलो. आम्ही पावती फाडून दर्शन घेतलं, तरी पण आम्हाला लेट झालं. आणि जे विदाऊट पावती फाडून गेलं ना त्याचं लवकर झालं. आम्हाला जे पावती फाडून होतं ना त्यालाच जास्त गर्दी होती, त्यामुळे थोडा उशीर झाला. पण ठीक आहे, दर्शन वगैरे झाले. बाहेरून बसले, थोडे वेळ बसेल. तर मी भद्रकालीचं दर्शन घेतलंय आणि नंतर तिथून जाणार होतो रामप्पा टेम्पलला. तर रामप्पा टेम्पल इथून 60 किलोमीटर आहे. नंतर इथून 60 किलोमीटर म्हणलं तर मला हैदराबादला जायला रिटर्न जास्त वेळ लागला असता, म्हणून मी कॅन्सल केलं आहे. आणि नंतर तिथं लखनौवरून लेक पण होता, तो पण कॅन्सल केला आहे, कारण ते इथून खूप दूर आहे. मला संध्याकाळी लेट वगैरे होईल. आणि नंतर मग प्लॅन असा केला की इथंच वारंगलमध्ये वारंगल फोर्ट म्हणून आहे. वारंगल फोर्ट म्हणून आहे, तर तिथं थांबलो आहे. आता सध्याला आलो आहे. इथून एक तासभर थांबेल, काहीतरी तर जेवण केलं. तिथं हॉटेल वगैरे बघितलं नाही अजून मी, तर तिथं हॉटेल वगैरे बघेल, जेवेल. आणि नंतर मग यादगीर गुट्टा गाठला डायरेक्ट संध्याकाळी इव्हिनिंग टाईमला. तर वारंगल फोर्टमध्ये थांबलो आहे. आणि हा वारंगल फोर्ट हे काय आतमध्ये मंदिर, त्या आतमध्ये आहे ना ओल्ड मूर्ती आहेत मंदिराच्या. आणि हा असा एरिया आहे, हा एक आहे. आणि ह्याच्या पाठीमागे आम्ही यादगीर गुट्ट्यापासून 10 किलोमीटर अलीकडे थांबलोय, राजवेंद्रला थांबलोय. आणि इथं काय फक्त राईस प्लेट घेतले, इथं काय रोटी वगैरे नाही आहे. इथं जस्ट राईस प्लेट, जिरा राईस प्लेट घेतले, राईस. आणि त्यासोबत डाळ एक सूप एक आले. तर जेवण झालं आता जस्ट. जेवण आम्ही यादगीर गुट्ट्याला करणार होतो. नंतर थांबलो होते चहा प्यायला म्हणलं आता राजवेंद्र आहे तर जेवणच करून जाऊ. पण रोटी खायची होती, पण रोटी नाही भेटली. जस्ट राईस प्लेट घेतली, जिरा राईस प्लेट घेतली. आणि गाडी तर दिसलंय थार, जुनी थार आहे. ठीक आहे, तर ह्या राघवेंद्रमध्ये जेवलो होतो. आणि गाडी आमची त्या पलीकडल्या साईडला पार्क केली. एवढा कंटाळा आलाय ना, एवढा कंटाळा आलाय. सकाळी 6 वाजल्यापासून गाडीवर फिरतोय. 6 वाजता निघालो, 9ला पोचलो वारंगलला. 9ला वारंगलला पोचलो. 1000 पिलर टेम्पल एक केलंय. नंतर तिथं व्हिडिओ वगैरे काढले. नंतर दर्शन वगैरे, पहिल्यांदा दर्शन घेतलं, नंतर थोडंसं शूट केलं. आणि नंतर तिथून गेलो भद्रकाली टेम्पलला. भद्रकाली टेम्पलला गेलो, दर्शन घेतलं तिथं. आणि नंतर आम्ही चाललो होतो रामप्पा टेम्पलला. पण रामप्पा टेम्पल तिथून दूर होतं, आणि दूर असल्यामुळं तिकडे काही गेलो नाही. आणि नंतर मग ते प्लॅन कॅन्सल केला, कारण गाडीवर एवढा प्रवास जास्त होता एका दिवसात. आणि नंतर मग डायरेक्ट रिटर्न फिरलो. येताना जेवण केलं. जेवण पण आम्हाला एक्सपेक्ट होतं त्या हॉटेलमध्ये की रोटी वगैरे चपाती मिळेल. रोटी चपाती काय मिळेल नाही, राईसच भेटला. शेवटी जिरा राईस आणि सांबार. 3:30ला इथं 4ला पोचलो. वरती आलो, दर्शन. आणि इथं दर्शन रांग एवढी मोठी, त्यांनी 40 मिनटं वेट करायला लावलं इथं.
40 मिनिटं तर एका हॉलमध्ये कोंडून ठेवले होते. आणि नंतर मग वरती सोडलं त्यांनी, वरती सोडलं, दर्शन घेतलं, दर्शन वगैरे झालं आतमध्ये. नंतर येऊन बाहेर बसतो. किती 1 तास झाला आम्ही बाहेर बसतो. आता जरा व्यवस्थित शांत झालं डोकं. दर्शन घेतलं. आता इथे थोडं शूट करेल आणि नंतर इथून हल्ल्यावर इथून हैदराबाद किती रिटर्न गावाकडे जायला हे तर रिटर्न घरी जायला इथून 60 किलोमीटर आहे. तरी अंधार असला तरी 2 तास तर धरून चालायचं. इथे किती 7ला जर हल्लं तर 8-9 वाजता आम्हाला लय 10 वाजता. तर विषय काय, मी तिथून 7 वाजता निघालो आणि हैदराबाद रिंग रोडमध्ये मी पोचलो होतो लवकर. पण नंतर मला तिथून रस्ता कळला नाही अलवाल साईडला यायला. मी सरळ सिटीमध्ये गेलो ओपन साईडला. 6-7 किलोमीटर आतमध्ये गेलो. नंतर रिटर्न तेवढाच टाईम लागला. 7 किलोमीटर रिटर्न आलो. नंतर मग अलवालचा रस्ता पण माहीत नव्हता मला. कसा बसा रस्ता शोधत शोधत मी अलवालला आलो. रस्ता पण मला माहीत नव्हता. गुगल मॅपवर सर्च करत आलो किंवा गुगल करत आलो. आणि एक्सपेक्ट होतं मला 9 वाजेपर्यंत पोहोचेल. पण मला संध्याकाळी रात्री 10:30 वाजल्या. संध्याकाळी रात्री 10:30 वाजल्या. आणि नंतर आलो, जेवण पार्सल आणलं, जेवण वगैरे केलं आणि मग नंतर झोपलो. ब्लॉग वगैरे काय बनवलं नाही. तर आजचा हा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा. तर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पीस, बाय.